हॅलो नमस्कार मंडळी, मी सारिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे ना मी थोडंसं क्लिनिंग वगैरे करणार आहे, कारण की खूप जाळे वगैरे झालेले होते. आणि मग महिन्यातून तर एक वेळा तरी मी म्हणजे सगळे जाळे वगैरे काढत असते, कारण की धूळ वगैरे बसलेली असते आपल्या भिंतीवर वगैरे. ते सगळं काही मी मस्त झाडून घेत असते. त्यानंतर बेड वगैरे पण, बेडच्या खाली पण खूप कचरा झालेला होता, कारण की मुलांनी इतका कचरा करून ठेवलेला होता ना की काय बोलायचं आता. आणि दरवेळेस आम्ही बेड सरकवला की एवढाच कचरा आमच्या बेड खाली निघतो. आता मुलं बसलेले असले शेजारी खाली बेडच्या, तिथे अभ्यास वगैरे करायला त्याला, की ते काय करत असतात, वहीचे वगैरे पान फाडलेलं असलं की तिथेच गुपचूप घालून देत असतात आणि डस्टबिनमध्ये वगैरे काही टाकत नाही. त्यानंतर काही कुरकुरे वगैरे खाल्लेले असतात, ते पण सगळं काही तिथेच कचरा टाकत असतात. ते दोघं असे करत असतात. किती वेळा त्यांना सांगा पण ते अजिबात ऐकत नाही. त्यानंतर मी पूर्ण कचरा वगैरे भरून घेतला आणि तिथे ना पोछा पण मारायचा होता, कारण की खराब खूप झालेलं होतं. आणि खाली आमच्या म्हणजे रस्ताच आहे, त्यामुळं तर धूळ पण खूप येते, कारण की दिवसभर गाड्या वगैरे जात असतात, त्यामुळे धूळ खूपच येते. त्यामुळे आम्हाला खूप वैताग पण आलेला, आता काय करायचं. आता त्यानंतर आहे ना एवढा सगळा पसारा बाजूला करावा लागतो, तेव्हाच ते बेड वगैरे सरकावं लागतं. त्याच्यामुळं खूप असं म्हणजे राग पण येतो बेड सरकवायचं म्हटला की. तर मग महिन्यातून आम्ही एक वेळा बेड सरकवून आणि झाडू मारून घेत असतो, कारण की कसं आहे ना खालून म्हणजे असं झाडू मारून पण शकत नाही आपण बेडच्या खालून, कारण की ते जागा छोटे म्हणजे खूप असं हे आहे, ते तर झाडू जातच नाही खाली बेडच्या खाली. त्यानंतर मग मी सगळं काही मस्त पोछा वगैरे पण मारून घेतला तिथे. त्यानंतर बेडशीट वगैरे चेंज करून घेतली, बेडशीट आथरून घेतली मस्त त्यावरती. आणि त्याच्यावरती 3 उशे पाठीमागे ते बेडसोबतच आम्हाला मिळालेले, आणि ते पण खूप छान आहे. आणि मी त्याला आहे ना बेडशीटचे असे खोड वगैरे शिवून घेतलेले डायरेक्ट, म्हणजे एक एक ठेवण्यापेक्षा असं सोपा, जसं आपल्या सोप्याचा कसा लुक असतो तसाच त्याला छान असं म्हणजे सोप्यासारखंच वाटतं ते. आता तशीच म्हणजे बेडशीट पण आहे, आता ती धुवायला काढलेली, ती धुवायला टाकली. आता ही दुसरी मी आथरलेली तिथं. त्यानंतर मग त्याच्यावरती छोट्या छोट्या उश्या ज्या 4 ठेवतो आपण, त्या मी घरी म्हणजे मोठ्या मोठ्या उश्या होत्या ना, तर मग ते कसं थोडंसं चिपट्या वगैरे झाल्या की मग मी काय करायची, 2-3 उश्या साचलेल्या होत्या, मग त्याच्यातला कापूस वगैरे काढून मी छोट्या म्हणजे माप हे करून 4 उश्या हे छोटे छोटे मस्त शिवून घेतल्या होत्या. आणि त्याला कवर मी शिवरतून मागवलेले होते, ते कवर बसवून घेतलेले होते. आता हे कवर पण म्हणजे खूप म्हणजे असे खराब झाले आहेत, त्याचे चेन वगैरे ते खराब होऊन गेलेत. दिसायला अजूनही चांगला दिसतात, त्या धुतल्या की एकदम स्वच्छ दिसतात, विषय काही नाही. पण त्याचं चेन वगैरे ते निघून गेल्यात, तर म्हटलं आता थोड्या दिवसांनी का होईना पण चेंज करणार आहे मी त्यांचे कवर वगैरे पण. त्यानंतर मग मस्त संध्याकाळी येणं ओम रिया स्कूलमधून आले, तेव्हा त्यांना मग म्हणजे संध्याकाळी वगैरे चहा वगैरे ठेवली. आणि त्यांना दोघांना पण अशी भूक लागते बरं का, संध्याकाळी मुलं वगैरे घरी आले ना की मग भूक वगैरे लागते. तर मी काय करत असते, सकाळचे जर चपाती वगैरे असलं ना तर त्यावर मस्त असं छान असं गावरान तूप वगैरे टाकून त्याला छान असं म्हणजे मस्त भाजून घेते आणि त्यांना चहासोबत देते खायला. आणि त्यानंतर आहे ना खूप भारी लागतं आणि टेस्टी लागतं. ते तर मनानेच म्हणतात दोघं पण की मम्मी चपाती वगैरे असते तर आम्हाला दे तसं बनवून. आता त्यानंतर मस्त आहे ना आज करायचा होता डाळ भात वगैरे मी टाकून घेते इथे. आणि छान म्हणजे असं फोडणीचा डाळ भात करायचा होता मला. आणि मी आधी वरण वगैरे शिजवून घेतलं होतं, त्यामध्येच मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे हे शिजवून घेत असते वरणामध्ये. त्यानंतर मॅगी मसाला मी वरणात टाकत असते ना, ते त्याच म्हणजे मॅगी मसाला संपलेला होता, नव्हता घरात, तर मग रियाला म्हटलं घेऊन ये मॅगी मसाला. त्यानंतर ती 2 पॅकेट वगैरे घेऊन आले आणि मॅगी मसाला टाकला ना त्यामध्ये, खूप छान लागतं आणि टेस्टी लागतं वरण, तुम्ही पण टाकून बघा. त्यानंतर मग मस्त आहे ना त्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी वगैरे टाकली मी, आणि बाकी काही दुसरं घालत नाही. त्यानंतर जिरं मोहरीची वगैरे फोडणी वगैरे मी दिलेली होती, बाकी काही नाही. त्यानंतर मग मस्त जेवण वगैरे आमचं झालं आणि भांडे वगैरे मी घासायला काढली. आणि भांडे वगैरे मी रात्रीच घासून घेत असते, कारण की कसं आहे ना आपण म्हणजे सकाळी परत आपल्याला खूप म्हणजे असं सकाळी उठलं आपला फ्रेश वाटला पाहिजे, किचन ओटा वगैरे आपला अजिबात असं हे नाही पाहिजे किचन ओट्यावरती किंवा काही. सकाळी मग थोडंसं आपण लेट बी उठलं तर मग काही वाटत नाही. आणि आमचं कसं थोडं म्हणजे आम्ही उशिरानेच उठतो, कारण की दोघं पण मुलं आमचे 10-11 म्हणजे 11-12 वाजता जातात दोघं पण, त्यामुळे थोडं लेटच आमचं उठणं असतं. आणि मला टिफिन वगैरे करायचं पण काही एवढं टेन्शन नसतं त्यांचा, म्हणजे टिफिन वगैरे काही करावं लागत नाही मला, ते घरीच जेवणाला येतं, त्यामुळे मग काही एवढं टेन्शन नाही मला टिफिन सकाळी करायचं. तरी पण म्हणजे रिया सकाळी 11ला म्हणजे 10:30ला जाते ती, तर तिचं आवरून घ्यावं लागतं आणि मग 12 वाजता जातो. तर मग सकाळी उठलं मग दोघा मुलांचे टिफिन असतात, मला त्यांचं काही टिफिनचं एवढं टेन्शन नाही. त्यानंतर मग पूर्ण भांडे वगैरे घासले, किचन वटा वगैरे धुवून घेतला. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला इथे संपवते, बाय.